मुलींनो, काल आपण पाहिलेलं आहे बेड सोर्स. आज आपण पाहणार आहोत व्हिटॅमिन ई. तर व्हिटॅमिन ई म्हणजे काय? तर व्हिटॅमिन ई म्हणजे आपल्या शरीरातील आवश्यक असणारं एक व्हिटॅमिन आहे आणि या व्हिटॅमिनच्या अभावी आपल्याला त्वचेचे आणि केसांचे आजार होत असतात. आपल्या शरीरामध्ये आपण जर बघितलं तर रोजची नीड जर बघितली तर आपल्याला 15 मिलीग्रॅम एवढी आवश्यकता व्हिटॅमिन ई ची असते. परंतु आपल्या शरीराला वेगळ्या वेगळ्या घटकांमधून व्हिटॅमिन ई हे जे आहे हे मिळत असतं. यामध्ये आपण पाहिलं असेल की रोज आपण स्वयंपाकासाठी काय वापरतो? ऑइल वापरतो. यामध्ये सूर्यफुलाचं तेल असेल, त्यानंतर शेंगदाण्याचं तेल असेल, सोयाबीनचं तेल असेल, ह्या सगळ्या तेलांमधून आपल्याला व्हिटॅमिन ई मिळतं. त्यानंतर आंबा असेल, पालक असेल, त्यानंतर बदाम असेल किंवा बदामाचं तेल असेल, या घटकांमधून आपल्याला व्हिटॅमिन ई मिळत असतं. व्हिटॅमिन ई च्या अभावी नेमकं काय काय होतं? तर व्हिटॅमिन ई च्या अभावी आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. त्यानंतर व्हिटॅमिन ई च्या अभावी आपल्या डोळ्याच्या साईडला रिंकल्स येत असतात, काळे डाग येत असतात, त्यानंतर रिंकल येत असतात. त्याचप्रमाणे दुसरं जे आहे ते म्हणजे की आपले केस गळायला सुरुवात होतात, सेल डॅमेज होतात, त्यानंतर त्वचेचे वेगळे वेगळे आजार व्हायला आपल्याला सुरुवात होत असते. हे आणि असे अनेक प्रकारचे आपल्याला केस आणि त्वचेशी निगडीत आजार होत असतात. स्किनवर आपण पाहिलं असेल की खरूज होत असते, त्यानंतर नायटे होत असतात. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होत असतात. परंतु या आजारांना जर समजा आपल्याला तोंड द्यायचं असेल किंवा या आजारांपासून आपल्याला बाजूला राहायचं असेल तर त्यासाठी आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन ई ची मात्रा ही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आता हे कशातून मिळतं हे मी तुम्हाला प्रॉपरली सांगितलेलं आहे. परंतु मोस्ट ऑफ बऱ्याचदा असं होतं की काही लोक मनानेच व्हिटॅमिन ई घ्यायला सुरुवात करतात. परंतु व्हिटॅमिन ई ही जी टॅबलेट आहे ही अँटीऑक्सिडंट आहे आणि त्यामुळे जर समजा आपण व्हिटॅमिन ई ही डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त जर घ्यायला सुरुवात जर केली तर ते जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असते तेवढ्या प्रमाणामध्ये घेते. परंतु शरीराची मात्रा भूक जी आहे ती घेतल्यानंतर ती काय करते? फॅटमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर होत असतात. म्हणून ज्या वेळेला व्हिटॅमिन ई घ्यायची त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण घेतली पाहिजे. आणि ज्या वेळेला व्हिटॅमिन ई चं आपण यूज करत असतो त्यावेळेला त्याचं इंटरनल आणि एक्सटर्नल ह्या दोन गोष्टींमध्ये आपण यूज करू शकतो. इंटरनल यूज मध्ये आपण ज्या गोळ्या असतात त्या आपण ओरली घेऊ शकतो आणि जे एक्सटर्नल यूज असतं तर एक्सटर्नल यूज मध्ये आपण काय करू शकतो? व्हिटॅमिन ई च्या ज्या कॅप्सूल आहेत अगदी कमी खर्चात जरी आपल्याला करायचं असेल तर व्हिटॅमिन ई च्या ज्या कॅप्सूल आहेत त्या फोडून सुद्धा आपण स्किनवर अप्लाय करू शकतो. यामध्ये अगदी आपल्याला साधं सोपं उदाहरण बघायचं म्हटलं तर आपल्याला सनस्क्रीन जरी आपली असेल तर उन्हाच्या क्ष किरणांपासून आपला स्वतःचा बचाव करायचा असेल तर त्यावेळेला आपण जे आपली सनस्क्रीन असते त्याच्यामध्ये ते टाकून काय करू शकतो? यूज करू शकतो, स्किनवर अप्लाय करू शकतो. बरेच जण असे असतात की त्यांना व्हिटॅमिन ई ची ॲलर्जी आहे तेच माहिती नसतं. मग ते काय करतात? डायरेक्ट स्किनवर अप्लाय करतात. परंतु डायरेक्ट स्किनवर ज्या वेळेला तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला काय होत असतं की रॅशेस वगैरे येतात किंवा स्किन लाल होते किंवा पुरळ यायला सुरुवात होते. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला अप्लाय करायचं असेल जर तुम्हाला माहिती नसेल की ते तुमच्या शरीराला सूट होतंय किंवा नाही होत तर अशा वेळेला काय करायचंय? आपल्याला आपल्या शरीरातील जी नाजूक स्किन असते म्हणजे मानेची स्किन असेल साधारणपणे तर त्या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या वेळेला ते अप्लाय करायचंय. सकाळी उठल्यानंतर बघायचंय की त्या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारची पुरळ आलेली नसेल, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसेल तर ते आपल्या शरीराला सूट होतंय असं समजून आपण ते यूज करायला सुरुवात करू शकतो. बऱ्याच मुलींना, महिलांना चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येत असतात त्याच्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. स्किन टोन जो आहे तो चांगला राहतो त्याच्यामुळे. त्यानंतर बऱ्याचशा अशा महिला मुली असतात की त्यांचं काय होत असतं की वय जास्त नसतं तरी पण चेहऱ्यावर रिंकल्स यायला सुरुवात होते. मग ह्या ज्या रिंकल्स असतात, सुरकुत्या असतात तर हे घालवण्यासाठी सुद्धा आपण व्हिटॅमिन ई चा वापर करू शकतो. अगदी कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी सुद्धा आपण व्हिटॅमिन ई चा वापर करू शकतोय. समजले व्हिटॅमिन ई म्हणजे काय आहे ते?